आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कराड उत्तरच्या राजकारणात गेल्या काही काळात जे घडले ते केवळ एका व्यक्तीच्या राजकीय प्रवासापुरते मर्यादित राहिलं नाही, तर ते सत्ता केंद्र, संघटन आणि जनभावनेतील संघर्षाचे प्रतिबिंब ठरले. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रामकृष्ण वेताळ यांची किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करत एक स्पष्ट राजकीय संदेश दिलाय. संघटनासाठी लढणाऱ्यांना पक्ष दुर्लक्षित करत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात वेताळ कुटुंबाभोवती निर्माण झालेला वाद, त्यातून उभा राहिलेला अपक्ष लढा आणि सौ विद्या वेताळ यांचा झालेला निर्णायक विजय या संपूर्ण घटनाक्रमाने कराड उत्तरच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली होती. हा विजय केवळ निवडणुकीचा निकाल नव्हता, तर तो जनतेच्या भावनेचा कौल होता. या सगळ्या घडामोडींनंतर रामकृष्ण वेताळ यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाली. निलंबनाची तलवार कोसळली आणि त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र राजकारणात प्रत्येक संकट हे संपवणारेच असते असे नाही. कधी कधी ते नव्या उंचीवर नेणारे देखील ठरते. हेच या प्रकरणात पुन्हा सिद्ध झाले. कराड उत्तरमध्ये वेताळ यांनी उभारलेले संघटन, शेतकरी प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद, या सगळ्यामुळे त्यांची स्वतंत्र राजकीय ओळख तयार झाली. अपक्ष उमेदवाराच्या विजयातून ही ताकद जनतेने उघडपणे अधोरेखित केली. राजकीय जाणकारांच्या मते हा विजय आणि त्यामागची जनभावना पक्षश्रेष्ठींच्या नजरेतून सुटू शकणारी नव्हती. परिणामी परिस्थितीचा आढावा घेत रामकृष्ण वेताळ यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदामुळे त्यांची भूमिका आता स्थानिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्य पातळीवर ठळक झाले. या निर्णयानंतर पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला असून सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यामुळे पक्षांतर्गत त्यांची स्वीकारार्हता आणि वजन अधिक वाढल्याचं स्पष्ट दिसून येते. एकूणच अपक्ष विजय, पक्षांतर्गत संघर्ष आणि त्यानंतर झालेली सन्माननीय पुनर्नियुक्ती, या संपूर्ण प्रवासाने रामकृष्ण वेताळ यांची राजकीय प्रतिमा अधिक भक्कम झाली. आगामी काळात कराड उत्तरच्या राजकारणात निर्णायक भूमिका कोण बजावणार याचे उत्तर या घडामोडींनी जवळपास स्पष्ट केले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.